नमस्कार मंडळी, आज मला नाश्ता करायला 11:30 वाजून गेलेले होते. सकाळी फक्त चहासोबत चकली खाल्ली होती, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. कारण की काम जे सुरू झालं होतं ना, की मला असं वेळच भेटला नाही. तर झालं असं होतं की सकाळचं जे नेहमीचं रुटीन असतं ते तर चालूच होतं. त्यानंतर आदल्या दिवशी काय झालं की फक्त सुरमई भेटली, कारण की आमच्या स्वीटीला, म्हणजे माझी कॅट आहे, तिला बांगडा मासा आवडतो. त्यामुळे तिला बांगडा काय काल भेटलाच नव्हता. मग सकाळी बांगडा आणि कोळंबी घेऊन आले होते. त्याच्यामुळे मग ते सगळं मला साफ करायचं होतं आणि त्यातच माझा वेळ गेला. खरं तर म्हणजे साफ करून आणलेलंच होतं, कट वगैरे करून, पण तरी पण ना ते कशी गडबडीत त्यांना पटापट सगळं साफ करायचं असतं, त्यामुळे ते फारसं साफ नाही करत. त्याच्यामुळे मग मी काय करते, जरी कट करून बांगडे आणलेले असले, जरी कोळंबी साफ करून आणलेली असली, तरी मी परत स्वतः एकदा ते सगळं स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग त्याला तिखट मीठ वगैरे सगळं लावून ठेवलं आणि नंतर मग टप्पन काढायचं होतं. तर त्यात सगळा वेळ गेला आणि शेवटी 11:30 वाजून गेले आणि मला मग भूक पण लागली होती. म्हणून मी म्हटलं की जाऊ दे, आता नाश्ता करते आणि त्यानंतर सगळं फोडणीला देते. पहिल्यांदा आधी बांगड्याचं सार बनवून घेतलं, त्याच्यानंतर कोळंबीचं बनवून घेतलं. सुरमई आदल्या दिवशी आणलेलीच होती, त्यामुळे ती फक्त फ्राय करायची होती, म्हणून मग मी त्याआधी कुकर लावून घेतला आणि नंतर सुरमई फ्राय केली. आणि हे सगळं करण्यातच 1 वाजून गेलेलाच होता. आणि मग काय जेवणाचा टायमिंग झाला, जेवलं वगैरे. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.